श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमा. गाठी होते पुर पुण्य म्हणून पावलं नर जन्म. याचे सार्थका उत्तमा करणे उचितापणा. आयसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ पै हावेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे द्विज कोणी. राहत होते आनंदे संपत्ती संतती. अनुकूल सर्व प्रती सावकार सराफी करती. जनी वागती प्रतिष्ठिता. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवसाते मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती. कोठे आता भेटेल पंचपापाने सुवर्ण ताटी. बरोने आपणा पुढे येती पाहुणे स्वप्नी आयशा गोष्टी. उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार माया पाश दृढतर. विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगून सर्वत्रांची निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगुड ग्राम प्रासात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले मुरगुडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ. ईश्वर भक्ती तैसाची परितया नाही संतती. म्हणून उद्विग्न चित्ती मग शिवराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयांची. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली. नमस भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदवन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामविधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढ लागुले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्र झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवतारी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान. आयशा लीला पर दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले. पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुता खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले चरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयाची लागेला अमृत असता. ते कृत झाले समत आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगुडे आले धावून. मनती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी. रावबाजीची वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. मनती जे सांगतीला दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी. निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परत अंतर जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी. आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगुडी बाळपा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे राहिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. इति स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृतकथा संबंध सदा परिसर प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पण मस्तो. शुभम भवतो. श्री रस्तो अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.